हाय फ्रेंड्स, दीपालीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे फिश फ्राय। तर चला बघूया कसं बनवायचं ते। सगळ्यात आधी आपण फिश स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण फिश फ्राय मसाला घातला आहे। फिश फ्राय मसाला कुठे पण मिळून जाईल तुम्हाला किराणा दुकानामध्ये। आणि त्यानंतर हळद घातलेली आहे आणि तिखट, मीठ आणि आपण छान आता मिक्स करून घेऊया। आणि हे साधारण अर्धा तास असंच आपण झाकून ठेवूया मॅरिनेशनसाठी। आता अर्धा तास झालेला आहे। आता आपण हे काढून घेऊ आणि यामध्ये आता आपण हे मॅरिनेट केलेले जे पीसेस आहे ते आपण आता तांदळाच्या घोळणामध्ये घोळवून घेऊया। त्यामुळे फिशचे आपले जे पीस आहे ते छान क्रिस्पी आणि क्रंची होतील। यामध्ये मी ते रवा वगैरे काही घालत नाही, फक्त तांदळाचं पीठ लावत आहे। अशा प्रकारे आपल्याला सगळे पीसेसला असं तांदळाचं पीठ लावून घ्यायचं आहे आणि 5 मिनिट आपण तसेच ठेवून दिले होते। आता यानंतर आपण तेल तापत ठेवलेलं होतं आणि तेल तापलेलं आहे, तर आपण फिशचे पीसेस जे आहे ते फ्राय करून घेऊया। मीडियम आचेवरच आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे, खूप जास्त फ्लेम पण ठेवू नका। मीडियम फ्लेमवर तळल्यामुळे छान क्रिस्पी आणि क्रंची होतात ही फिश फ्राय। तर अशा प्रकारे आपण सगळे पीसेस जे आहे फ्राय करून घेऊ। बघू शकता आपले छान फिश फ्राय तळून झालेली आहे, खूप क्रिस्पी आणि क्रंची झालेले आहे। तर ही रेसिपी आवडली असल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।